श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता नवरात्र लवकरच सुरुवात होणार आहे 2 दिवसामध्ये आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी घरामध्ये आणायच्या आहे आणि आपल्या कुलदेवीचा मंगल कलशाची स्थापना अवश्य करायची आहे, त्याचे काय फायदे आहेत आणि आपण जी नवरात्रामध्ये देवीचा मंगल कलश आत्तापर्यंत स्थापन केलेला नाही आहे किंवा आपल्या देवघरामध्ये नाही आहे, तर अवश्य नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना जरी आपण करत नसू तरी आपल्या देवीचा मंगल कलश आपण स्थापन करायचा आहे, त्याचे खूप शुभ परिणाम होतात. तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात. तर पहिल्यांदा आपण पाहूयात की आपण जरी घटस्थापना करत नसू किंवा आपण आपल्या घरामध्ये ही परंपरा नसेल तरी आपण कुलदेवीचा जर आपल्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर घटस्थापनेच्या दिवशी आपण हा कलश अवश्य स्थापन करायचा आहे. तर त्या कलशाची आपण पाणी कधी बदलायचं आहे, ती पानं कधी बदलायची आहे, नारळ कधी बदलायचं आहे ते पाहणार आहोत. तर मंगल कलश ज्या दिवशी आपण स्थापन करणार आहे, म्हणजे आपण निश्चितच घटस्थापनेच्या दिवशी स्थापन करणार आहे, तर त्या दिवशी आपण आपली नित्यकर्माची कामे उरकायची आहे, देवपूजा करायची आहे. या दिवशी जमले तर आपले जर पितळाचे देव असतील तर ते अवश्य स्वच्छ करून घ्यायचे आहेत. काही ठिकाणी अमावस्येच्या दिवशी पित्र असतात, म्हणजे सर्व पित्रे अमावस्येला पित्र असतात, श्राद्ध केलं जातं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापन होतं. तर त्या दिवशी अवश्य आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे, देवांना स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्यानंतरच ह्या मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर मंगल कलश स्थापन करण्यापूर्वी एका लाल कपड्यावरती देवीची प्रतिमा स्थापित करायची आहे. आपल्याकडे जर देवीचा टाक असेल, फोटो असेल तर तो आपण देवघरामध्ये ठेवतोच. त्यानंतर आपण जो कलश घेतलेला आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पूर्ण भरून, त्याच्यामध्ये अक्षता, कुंकू, हळद, फुलं, एक सुपारी, एक नाणं टाकायचं आहे. त्या कलशावरती खालून वरच्या दिशेने 5 असे आपण कुंकवाचे उभ्या रेषा देऊन घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि जो पिवळा आणि लाल रंगाचा धागा येतो तो कलशाच्या मुखाच्या भोवती बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती 5 आंब्याची पाने किंवा नागिनीची पाने ठेवून आपण एक नारळ घ्यायचा आहे, त्यालाच आपण श्रीफळ म्हणतो, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती देखील आपण जर काढू शकलो तर स्वस्तिक काढायचं आहे किंवा त्याला फक्त हळदी कुंकू लावलं तरी चालू शकेल आणि तो त्याच्यावरती स्थापन करायचा आहे. आणि कलश स्थापन करताना खाली अवश्य एखाद्या आपण छोट्याशा ताम्हणामध्ये तांदूळ किंवा अक्षता असतात, अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. जर आपल्याला ताम्हणामध्ये छोट्या नसेल ठेवायच्या तर खाली जरी आपण एक मूठ अक्षता ठेवल्यात आणि त्या अखंड अक्षता हव्यात, म्हणजे अख्खे तांदूळ हवेत आणि त्याच्यावरती ह्या घटाची स्थापना करायची आहे. देवाऱ्याच्या आपल्या बाजूने डाव्या हाताला ह्या म्हणजे कलशाची स्थापना करायची. आपली कुलदेवती कोणतीही असू द्यात, म्हणजे काहींची अंबाबाई असते, काहींची तुळजाभवानी असते, काहींची रेणुका माता असते. प्रत्येकाच्या पद्धतीनुसार जी कुलदेवत असेल त्यांच्या नावाने हा आपण मंगल कलश स्थापन करायचा आहे. आणि या 9 दिवसामध्ये विशेष सेवा करायची आहे. दररोज तर आपण करणारच आहोत, पण या 9 दिवसांमध्ये विशेष या मंगल कलशाची सेवा करायची आहे. या मंगल कलशासमोर अखंड दिवा लावायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्यामध्ये घरामध्ये घटस्थापना असेल तर तोच आपण मंगल कलश समजायचा आहे. मात्र जर नसेल तर हा मंगल कलश आपण स्थापन करून दर पौर्णिमेला यातलं पाणी आणि पानं बदलायची आहेत, नारळ धुवायचा आहे. जर आपल्याला शक्य, म्हणजे जर अगदी 15 दिवसांनी नसेल 8 दिवसांनी आपण दर शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील हे करू शकतो, पाणी बदलायचं आहे. पुन्हा त्याच्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, सुपारी, नाणं, त्याच्यानंतर या नारळाला धुवायचं आहे. जर आपल्याला बदलायचं असेल तर आपण बदलू शकतो नारळ देखील. तर अशा प्रकारे हा मंगल कलशाची आपण काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या देवीचं एक स्वरूप असतं. मंगल कलशामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा त्या कलशामध्ये खेचून घेते आणि सर्व चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात. अवश्य या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर आपण आता पाहिलं की मंगल कलशाची स्थापना का करावी, त्याच्यामुळे काय होतं, कशी करावी. तर आपण आता पाहूया की या 9 दिवसांमध्ये आपण कोणत्या अशा गोष्टी खरेदी करायच्या आहेत की त्या आपल्यासाठी खूप शुभ असतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान येते. तर त्या आपण पाहूयात. प्रमाणे आपण मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची विशेष सेवा करतो. तर शारदीय नवरात्रोत्सव असा आहे की या 9 दिवसामध्ये केलेली देवीची सेवा आपल्याला कैक पटीने अधिक फळ देते. तर या
14 तारखेपासून आपल्याला नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या देवीचं आगमन हत्तीवर बसून होणार आहे. तर हे आपल्यासाठी खूपच शुभ आहे. तर नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या आधी पहिल्या दिवशी काही वस्तू खरेदी करायच्या, पहिल्या दिवशीच करायच्या आहेत, कारण आदल्या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे. तर अमावस्येच्या दिवशी या गोष्टी खरेदी करायच्या नाही आहे. तर अवश्य त्या आपण घटस्थापनेच्या दिवशी सकाळी केल्या तरी चालू शकतं. तर त्या दिवशी आपण देवीची मूर्ती खरेदी करायची. पहिली गोष्ट आहे की देवीची मूर्ती. तर तुमच्या घरामध्ये जर आपल्याकडे जर देवीची मूर्ती नसेल, आपल्या कुलदेवीचा टाक नसेल, तर आपण या दिवशी खूप हा दिवस शुभ आहे. तर या दिवशी आपण देवीची मूर्ती बनवू शकतो किंवा देवीचा टाक बनवून घेऊ शकतो आणि घटस्थापनेपासून आपल्या देवघरामध्ये या आपल्या देवीची जी कुलदेवी असते तिची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करायची आहे आणि आपल्या घरावरती देवीच्या निश्चितच कृपा राहील. त्याचनंतर आपण या दिवशी आणखीन काय खरेदी करायचं, तर दुसरी गोष्ट आहे देवीची पावले खरेदी करू शकतो आपण. तर देवीची पावले आपण आपल्याला ज्या स्वरूपात खरेदी करायच्या आहेत त्या स्वरूपात आपण खरेदी करू शकतो आहे. देवीची पावले आपण चांदीची घेऊ शकतो, पितळेची घेऊ शकतो, तांब्याची घेऊ शकतो. तर ही अवश्य आपण घ्यायची आहेत आणि त्याच्यावरचे शुभचिन्ह असतात देवीच्या पावलांवरचे ते पाहून घ्यायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती लावायचे आहेत किंवा आपल्याला जर उंबरठ्यावर लावायचे नसतील तर आपण देवघराच्या इथे देखील लावू शकतो. त्यामुळे आपली देवी सतत आपल्या घरामध्ये वास करेल. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे भगवतीचे बिसा यंत्र. धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी नवरात्रीमध्ये देवी भगवतीचे बिसा यंत्र घरी आणणं शुभ मानलं जातं. त्यात देवी काली, देवी सरस्वती आणि देवी महालक्ष्मी वास करतात. या नवरात्रीमध्ये आपण देवी काली, सरस्वती आणि महालक्ष्मीची विशेष सेवा करतो. तर त्यांचं हे यंत्र असल्यामुळे आपलं याच्यामुळे भाग्य बदलतं. तर चौथी गोष्ट आहे कलश किंवा घट. आपण आता पाहिलं की कलश स्थापना अवश्य नवरात्रीमध्ये करायची आहे. हे शुभ प्रतीक असतं. आपल्या क्षमतेनुसार पितळ, चांदी किंवा सोन्याचा कलश आपण आणू शकतो. तर आपल्या घरामध्ये तांबे, पितळाचे कलश असतातच. तर ते अवश्य आपण कुलदेवीचा कलश या दिवसामध्ये स्थापन करायचा आणि तो वर्षभर केला तरी चालेल किंवा आपण 9 दिवस केला तरी चालू शकतो. त्याच्यानंतर आपण पाचवी गोष्ट आहे त्रिशूळ. त्रिशूळ हे देवीचं शस्त्र आहे. हे भगवान शिवांचं शस्त्र देखील आहे. नवरात्रीमध्ये आपण एखादं छोटासा त्रिशूळ खरेदी करून देवघरात ठेवू शकता. याची नियमित पूजा करायची आहे. हे देवी मातेच्या शक्तीचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती किंवा कोणाची वाईट कुदृष्टी जरी आपल्यावर पडली तर त्रिशूळ आपल्या देवघरामध्ये असल्यामुळे त्याचा आपल्या घरावर काहीही परिणाम होत नाही. तर नक्की आपण ही गोष्ट खरेदी करू शकतो. आणि सहावी गोष्ट आहे कुंकू. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. देवी पार्वती सौभाग्यासाठी कुंकू लावते. या नवरात्रीत आपण अवश्य नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कुंकू खरेदी करायचं आहे आणि विशेषतः विवाहित महिलांसाठी कुंकू खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं. तेव्हा या वेळी आपण कुंकू खरेदी करू शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मंगल कलशाची स्थापना कशी करायची. नवरात्रीमध्ये कुंकू ते कलश आपण 6 गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत ज्या खरेदी करायच्यात पहिल्या दिवशी, त्यांचे महत्त्व काय आहे. तर नक्की नवरात्रीत तुम्ही या गोष्टी खरेदी करा आणि तुम्ही या शुभ जे फळं मिळणार आहेत त्याचा अनुभव घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.